नमस्कार. महाराष्ट्रातील जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकाऱ्यांनो, मी सचिन वारुळकर आपलं या व्हिडिओ सिरीजमध्ये स्वागत करतो. दररोज रात्री 9 वाजता जिओग्राफीचे मी 10 प्रश्न घेऊन महाराष्ट्रातल्या तमाम भावी अधिकाऱ्यांच्या समोर येत असतो, क्योंकि मुझे पूरा पता है घायल तो यहाँ हर एक परिंदा है, जिसमें फिर से उड़ने की ताकत वही जिंदा है, वही जिंदा है. चला मंडळी, याच्या आधी आपण जे 9 क्वेश्चन्स बघितले, 10 क्वेश्चन्स बघितले. आज 11वा प्रश्न आपण बघूया. 10वा प्रश्न आपण जाता जाता हा बघितला होता, खालीलपैकी कोणती पर्वतरांग पश्चिम घाटाचा भाग नाही. सो निलगिरी आहे, कार्डेमम आहे आणि अन्यमलाई सुद्धा आहे. सो सातपुडा हे एक इंडिव्हिज्युअल पर्वतरांग आहे, म्हणून ती पश्चिम घाटाचा भाग नव्हतं. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी हा आहे, खालीलपैकी कोणता पर्वत फोल्ड माउंटन अर्थात वलित पर्वत नाही. फोल्ड माउंटन अर्थात वलित पर्वत नाही. सांगा पटापट. ज्वालामुखीच्या उद्रेकातून हा पर्वतरांगांच्या निर्मिती झाली, म्हणजे तो फोल्ड माउंटन होतो. दोन प्लेट जेव्हा एकामेकावर सरकतात, त्यातली एक प्लेट आतमध्ये सबमर्ज होते, दुसऱ्या प्लेटला असा माउंटन तयार होतो, याला फोल्ड माउंटन असं म्हणतात. यातला अरवली हा फोल्ड माउंटन नाही. हिमालय आहे. हिमालयाच्या एका बाजूला युरेशियाची आणि एका बाजूला द्वीपकल्प, भारतीय द्वीपकल्पाची प्लेट आहे. आल्प्स, अँडीज दोघं सुद्धा आहे. आल्प्सच्या एका बाजूला आफ्रिका आणि वरती युरोप, तर अँडीजचं पण तसंच आहे की अँडीज पर्वतरांग आणि इकडे प्रशांत महासागर, म्हणजे दक्षिण अमेरिकेची प्लेट आणि प्रशांत महासागर, त्याच्यामुळे आल्प्स, रॉकीज यांची निर्मिती झालेली आहे. ठीक आहे. सो याचं उत्तर होतं अरवली पर्वतरांग हा फोल्ड माउंटन नाही. हिमालयातील सर्वात सक्रिय भूपट्टा कोणत्या भागात आढळतो? हिमाद्रीमध्ये, हिमाचलमध्ये, शिवालिकमध्ये की काश्मीर खोऱ्यांमध्ये? असा तो सक्रिय भूपट्टा असतो की ज्या ठिकाणी खूप सारे भूकंप जाणवतात, खूप सारं त्या ठिकाणी मध्ये काय जिओथर्मल पॉवर एनर्जीचे प्लॅन्ट्स सुद्धा खूप आहेत भारतात. जिओथर्मल म्हणजे आतमधल्या जे काही एनर्जी असते ती जी निर्माण होते, त्यातमधून टेम्परेचर डिफरन्स कॅल्क्युलेट करून मग पाणी तापवलं जातं. त्या पाण्या म्हणजे तापलेलं पाणी आतमधून घेतलं जातं, त्याची पटकन वाफ व्हायला सोपी होतं. आता जिओथर्मलवर वाटलं तर एक वेगळं लेक्चर घेईल मी. सो सर्वाधिक सक्रिय भूपट्टा हिमाचल या भागात आहे. ठीक आहे. झोजिला पास कोणत्या दोन प्रदेशांना जोडते? पास म्हणजे एखादी खिंड असते. झोजिला पास ही यातल्या लेह आणि कारगिलला जोडते का? श्रीनगर लेहला जोडते का? कारगिल द्रासला जोडते की लेह आणि मनालीला जोडते? सांगा. झोजिला पास ही कोणत्या दोन प्रदेशाला जोडते? झोजिला. याचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या बरं का मंडळी. पटापट. झोजिला पास. मी सुद्धा होमवर्कसाठी तुम्हाला हे सोडतो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. याचा आन्सर मी सगळ्यात शेवटी सांगणार आहे. हिमालयाची निर्मिती कोणत्या समुद्राच्या अवसादनापासून झाली आहे असं मानलं जातं? लाल समुद्र, टेथिस समुद्र, कॅस्पियन समुद्र की बोथनिया समुद्र? हे जवळजवळ महाराष्ट्रात सर्वांनाच याचे उत्तर माहिती आहे. दॅट इज टेथिस समुद्र. मालवा पठार दक्षिणेस कोणत्या पर्वतरांगेने सीमांकित केला आहे? मालवा पठार दक्षिणेमध्ये अरवली, विंध्य, सातपुडा की पश्चिम? आता मालवा पठार नेमका कुठं आहे बघा. असा सातपुडा, असा विंध्य आणि या ठिकाणी आहे मालवा पठार. म्हणून मालवा पठार हा विंध्य पर्वतरांगेने सीमांकित केला आहे. परफेक्ट. मालवा आहे, तिकडून मालदा आहे, बुंदेलखंड, बागेलखंड. भारतातील सर्वात मोठे टेक्टॉनिक प्लॅटू कोणता आहे? छत्तीसगडचं पठार, दख्खनचं पठार, मालवा पठार की मेघालय पठार? तर बघा, यातलं हे जे आहे हे आहे दख्खनचं पठार. छत्तीसगडचं पठार दख्खनचं पठाराचा एक भाग आहे, बरोबर.
मेघालयाचा पठार गारो खासी जयंती आणि बरेल ह्या पर्वतरांगांचं एक छोटंसं मेघालयापुरतं मर्यादित. सो दख्खनचं पठार हे सर्वात मोठं टेक्टॉनिक प्लॅटो आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, छत्तीसगड, ओडिसा, केरळ आणि गोवा, तर पॉंडेचेरी, दीव दमण हे सुद्धा भाग येतात. ठीक आहे, म्हणजे खूप मोठं. नंदादेवी अभयारण्य कोणत्या पर्वत भागात स्थित आहे? नंदादेवी नावाचं अभयारण्य आहे. आता नंदादेवी पर्वतरांग हे आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये बघितलं, हिमालय पर्वत आणि त्यातल्या त्यात उत्तराखंडमध्ये. मग ह्याच्यात पश्चिम घाट आहे का रे? नाही. पूर्व घाट आहे का? नाही. अरवली नाही. मग उरलं ते उत्तर. केंद्रीय हिमालय किंवा हिमालय पर्वतरांग. राज्य विचारलं तर उत्तराखंड. ठीक, पुढे डाफला, मिरी, मिश्मी, रेंगमा ह्या पर्वतरांगा कोठे आढळतात? डाफला, मिरी, मिश्मी आणि रेंगमा ह्या पर्वतरांग कोठे आढळतात? होय. जम्मू काश्मीर नाही. जम्मू काश्मीरमध्ये काला झापी, काराकोरम, लद्दाख, झास्पर आणि पीर पांजाल ह्या आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये नाहीच. आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये आहेत डाफला, मिकीर, मिश्मी आणि रेंगमा. नागालँडमध्ये नागा हिल्स आहे आणि मणिपूरमध्ये मनी हिल्स आहे. परफेक्ट. अरे ये क्या हो गया? ठीक, पुढे. म्हणून याचं उत्तर डाफला आणि मिरी ह्या पर्वतरांगा कोठे आहेत? तर आसाम आणि अरुणाचल हिमालयामध्ये. ठीक, पुढे. पीर पांजाल ही कोणत्या पर्वत व्यवस्थेचा भाग आहे? पीर पांजाल शिवालिक, काराकोरम, हिमाचल, हिमालय की हिमाद्री? सो शिवालिकच्या म्हणजे बाह्य हिमालय, मध्य हिमालय, बृहद हिमालय आणि शिवालिक हिमालय. शिवालिक हिमालयाच्या खाली येतं तराई रिजन. त्यातल्या पीर पांजाल, धौलाधार ह्या पर्वतरांगा ह्या काश्मीर आणि कुठेतरी पंजाबच्या बॉर्डरवर आहेत. आणि त्या काराकोरम तर सेपरेट आहे ना, हिमाचलवाला हिमालय है ना. पीर पांजाल तिथं कुठेतरी सापडतं. खालीलपैकी कोणती खिंड गंगा आणि ब्रह्मपुत्रा मैदान व तिबेट यांच्यातील संपर्क साधते? नथुला, झोजिला, शिपकीला की लिपुले? या शेवटच्या प्रश्नाचं आणि त्या आधीच्या झोजिलाचं दोघांचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. ओ माझ्या जिवंत हृदयाच्या. चला मग भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. दररोज रात्री 9 वाजता हे लेक्चर असतं. नक्कीच ह्या लेक्चरचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा एवढंच बोलून थांबतो. जय हिंद, जय स्वच्छ भारत. थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मंडळी मित्रपरिवारापर्यंत पाठवा. धन्यवाद.